सुपर 8 सुपर 8चा प्रवास कोणाचा तय होणार आहे? प्रवास आपण बघूया तर मग कोणाचा यशस्वी होत आहे. संजय आणि जयेशची जोडी बघतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, जीतूंगा ये मेरा वादा है, कोशिश सबसे ज्यादा है, हिम्मत टूटे लेकिन किस्मत ना रूटे, ये किया हुआ मैंने जो वादा है. आपण बघू शकतो वादा आहे, इरादा आहे आणि इरादाने मात्र आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आलेले खेळाडू आहेत ते दोन. जयेश वाघ यांच्याकडे स्ट्राईक आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय सतीश जाबर. 3 ओव्हर ना, ओव्हर किती? 3 ओव्हर आहेत आणि 3 ओव्हर मध्ये पाहूया की फर्स्ट बॅट धावा किती येतात फलकावर आणि किती आपण पाहिला. बॉल पहिला जयेशसाठी. पहिला बॉल आपण पाहिला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकून मात्र पुढे यायचं आहे. बघा महत्वपूर्ण सूचना असेल, सुपर 8 मध्ये क्वालिफाईड झालेले जे संघ आहेत त्या संघाने उद्या 11:30 वाजेपर्यंत सगळ्या संघाने अपडेट द्यायची आहे, उपस्थित राहायचं आहे. प्रत्येक संघाला रिक्वेस्ट असेल जर ते आता जोडले असतील आणि जर जोडले नसतील तर त्यांच्यासाठी देखील अपडेट आपल्या WTSCA ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवली जाईल की प्रत्येक टीमने सुपर 8 मध्ये क्वालिफाईड झालेल्या ज्या टीम्स आहेत त्याने 11:30 वाजेपर्यंत उद्या या मैदानावर उपस्थित राहायचं आहे. कारण की उद्याचे जे मॅचेस आहेत ते ऑलमोस्ट उद्याच्या दिवसाचं शेड्यूल 8 टीम्स आहे, त्यामुळेच अगदी लवकर मॅचेस होण्याची संभावना. बॉल खेळला जातोय, टी शर्टच्या घेऱ्यामध्ये फिल्डर आले, सुंदर झेल पकडला जातोय. बॅटर आपण बघितलं तर संजय कोबडकर. मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर इथे कंट्रोल करू शकले नाहीये स्वतःला आणि बाद झालेत. विकेट मिळाली इथे संजयची आणि पहिली सफलता सतीशला. पहिला धक्का नित्यसाई लोहिया नगर संघाला आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. जैसा बनता है ना कि हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वही मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त, क्योंकि जो चलता है ना वही तो आगे बढ़ता है. आणि इकडे आपण बघू शकतोय तर पुढे जायचं असेल तर मग चालत राहावं लागेल. कारण की इथे काय आहे माहिती आहे की थांबला तर संपला आणि नक्कीच इथे थांबू नये तर चालून जावं लागेल. आरंभ मैदानाच्या आतमध्ये आले तर परंतु सतीश यांना खेळायचं असेल तर चांगला क्रिकेट खेळावं लागेल. सतीशकडे आपण बघू शकतोय भरपूर पेस आहे, चांगल्या प्रकारे आपण बघू शकतो. आर्ममध्ये आपण बघितलं तर स्पिन आहे आणि ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणाला बॉलला मात्र आपण वळण देत आहेत, ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात घातक फटके, मोठे फटके खेळणं म्हणजे स्वतःला अडचणीमध्ये टाकणं. फुलटॉस ड्राईव्ह केला जाईल, पाहिला पण अलाउंग द कार्पेट्स. बॉल आपण बघितला तर गेलाय चौकार क्षेत्रामध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. या सिटीचा 2 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावा इकडे आपण पाहिलं तर 2 आणि 2 ने संघाचं टोटल वाढलंय 5. बॉल फेकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये देखील 5 आणि धाव फलकावर धावा देखील 5. जसं म्हणतात ना कि तीर को भी आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है, उसी तरह से अच्छे दिन पाने के लिए बुरी दिन से लढना पड़ता है. आणि तेच पाहायला मिळत आहे. चांगले दिवस शोधायचे असतील तर सुरुवातीला खराब दिवसांना सामोरं जावं लागतंय. अपील मात्र होताना पाहायला मिळाली. विश्लेषण करायचं झालं पण तर एक डॉटच्या स्वरूपात बॉल येताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 1 पूर्ण झालाय. फलकावर 1-5 स्थिती पाहायला मिळते. नित्यसाई लोहिया नगर टीम आपण पाहिली तर थोडीशी पहिल्या ओव्हर मध्ये पण पहिल्या स्ट्रगलीचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. आता आरंभ आणि जयेश चर्चा करतायत की नक्की काय करायचं आहे. धाव फलकावर धावा आपण बघितल्या तर 5 आहेत, आपण पाहू शकतोय. या 5 धावांनी आपण बघितलं तर थोडासा धीमा स्टार्ट मिळालाय, परंतु अजून देखील त्यांच्याकडे संधी आहे. 2 ओव्हर मध्ये कमबॅक केलं जाईल का, पाहूया नेमकं घडेल काय.
नंबर 2 मध्ये येत आहेत आता मिस्टर रितेश. रितेशकडे देखील आपण बघितलं तर आज इम्प्रेस केलंय. रितेशने आज कर्णधाराचं पद देखील भूषवलं गेलंय आणि जबाबदारीने खेळ केलाय रितेश या खेळाडूने देखील. गतीने टाकलेला बॉल, त्यावर मोठा प्रहार, बॉल उंच उडालाय परंतु बॉलच्या खाली मिस्टर सतीश आणि त्यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट. फलंदाज होईल बाद. जयेश वाघ बॅक टू द पॅव्हलियन, आउट. हा कॅच आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये जसा उडला होता आणि त्या कॅचच्या खाली सतीश, स्पेक्टॅक्युलर सतीश आपण पाहतोय. अगदी आपण पाहू शकतोय एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि अमेझिंग प्लेयर्स आहेत. त्यांच्याकडे कॅचच गेले ना तर मग कमी पर्सेंटेज पाहतोय आपण की सुटेल असं. आणि ऑलमोस्ट आजपर्यंत आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये एकही कॅच मात्र त्याने मिस केलेला नाहीये. शैलेश भगत आणि आरंभ कोम कशा प्रकारे खेळ करतील. शैलेश आलेत बॅटिंगसाठी. आता मोठी जबाबदारी आहे संघाची. प्रहार करायचा होता आपण पाहू शकतो या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. साईना थोडेसे मिसफिल करतात, त्याचा फायदा मिळतोय संघाला. आपण पाहिलं तर सिंगलला मत मिळाली जाईल धाव. आणि चर्चा करायची झाली तर आता याच जोडीवर संघाचं सगळ्यात मोठं भवितव्य असेल. शैलेशांचा जर आपण खेळ बघितला ना तर मागील रेकॉर्ड बघितला पण तर हा त्यांचा चांगला आहे. कारण की पीरबाबासाठी देखील त्यांनी क्रिकेट खेळलं, तिथे देखील चांगले धावा दिल्यात केल्यात त्याने. आणि इथे आपण बघितलं तर या टीमसाठी देखील जेव्हा जॉईन झालेत तेव्हा देखील धावा केल्यात. आरंभासाठी हा बॉल पाहायला मिळाला. लेंथ आणि लाईनला मात्र आपण बघितलं ओळखलं नाही, परखलं नाहीये आणि जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बघा ताकद जास्त आपण पाहिलं तर मग या पटक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल कनेक्शन होणं अनिवार्य होतं. येतोय आपण बघितला तर हा डॉट बॉल. रितेश बॉलिंग स्पेल आपण बघितला तर सध्या तरी चांगला दिसतोय. 3 मध्ये 1 विकेट आणि फक्त 1 धाव. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहिली तर इथे अपेक्षा आहे वाईट बॉलची बॅटरला परंतु आपण बघू शकतो इथे तर नाही. आपणचं म्हणतात चांगला बॉल आहे. हो आपण बघू शकतोय ज्याप्रमाणे ही लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आहे, एक चांगली लेंथ पाहायला मिळाली. तेच म्हणतात पंच की नक्कीच इथे काही मिळणार नाही. तुम्ही जर या प्रकारचे जर बॉल वाईट मागणार तर मग नक्कीच नाही मिळणार. कारण की आम्ही इथे आहोत आणि नक्कीच आम्ही या बॉलचं निरीक्षण केलंय. सध्या तरी आपण बघू शकतो की धावफलक 6 च्या आकड्यावर थांबून ठेवलंय. डॉमिनेट करणारी बॉलिंग पाहतोय आपण. खोलटप्प्यामध्ये बॉलला ड्राईव्ह केले, फिल्डर आले ते घेऱ्याचा बॉल. महेंद्र पवार पुढे आले, बॉलला फील्ड गेलाय, फेकी चांगली झाली, गुड फिल्डिंग पाहायला मिळत आहे. आज पवारची पॉवर मात्र आपण पाहिलं तर दर्शवली गेली आहे. कारण की बॉलिंग असो की फिल्डिंग असो महेंद्र पवार पॉवरफुल खेळ राहिला त्यांचा देखील या टीमसाठी. टीमच्या योगदानामध्ये आपण पाहिलं तर त्यांचा देखील वाटा आहे. आपण पाहू शकतोय या ओव्हरचे चेंडू फेकून झालेत 5 फलकावर धावा आहेत 7. खोल टप्प्यात पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ब्लॉक हॉल मध्ये बॉलिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 मिळू शकतायत आणि हो 2 मिळाले. आता या मॅच मध्ये आपण बघू शकतो यंग मराठा टीमने आपण पाहू शकतो एक मुवमेंट कन्वर्ट केला आहे. फलकावर आपण धावा जर बघितल्या तर 2 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. आता आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शेष आणि 6 चेंडू मध्ये आता पाहूया की किती धावा मात्र फलकावर जोडल्या जातील, किती धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलं जाईल. कशा प्रकारे आपण बघितलं 8 ओव्हर मध्ये बॅटिंग केली जाईल. मैग्निफिसेंट बैटिंग की गरज है, बेहतरीन बल्लेबाजी की जरूरत है अब, क्योंकि 2 ओवर का खेल हो चुका है और 2 ओवर में 9 रन बन चुके हैं. यानी कि अब आखिरी 6 गेंदे, आखिरी 6 गेंदों में अगर इस मुकाबले में आपने रन नहीं बनाए तो फिर कहीं ना कहीं आपकी टीम मुश्किल में आ सकती है. देखना पड़ेगा होगा क्या, किस तरह से होगी इस मुकाबले में, इस ओवर में बल्लेबाजी. टीव्ही पटकावणार कोणता संघ, सायकल पटकावणार खेळाडू.
प्रदीप बॉलिंग मार्कवर त्याच्यावर केले आक्रमण, परंतु आक्रमणाचा मात्र आपण पाहिलं तर मग फटका लागतोय. बॅटरने घेतला होता रिस्क, ठोकायचा होता 6, परंतु विकेट झाली इथे फिक्स आउट. माझी लाडाची मेवणी मुंबईची पावनी, माझी लाडाची मेवणी मुंबईची पावनी, माझी लाडाची मेवणी मुंबईची पावनी, माझी लाडाची मेवणी फुगली धन्यवाद. थोडासा कठीण काळामध्ये सापडलेला टीम पाहायला मिळतोय. मुश्किल में फंसा हुआ टीम देखने को मिलता हुआ. अब मुश्किल से अब इस टीम को निकालना है, किस तरह से प्रदर्शन करना है, बल्लेबाजी अच्छी करनी है, क्योंकि अब गेंदे बचे 5, जो भी कुछ कारनामा करना है इस 5 गेंदों में करना है. इसलिए तो कहा जाता है ना जमाना तेरी हार देखता है, ना जमाना तेरी जीत देखता है. मुश्किलों में मुसीबतों से कैसे लड़ा, जमाना तो बस जिद और जुनून देखता है. जिद और जुनून से बड़ा खेल है ये क्रिकेट. व्हाईट बॉलचा इशारा, इकडे मिळेल 1 धाव. एका धावेने एक्स्ट्रामुळे संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळाली आहे 10. इस गेम को छोड़ने का प्रयास किया था बल्लेबाज ने, और वाइट गेंद का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा 1 बाउंस की चेतावनी भी मिलेगी शायद से. जी हाँ, अंपायर ने तो यही कहा है एमएस स्क्वायर के अंपायर ने, और स्ट्राइक अंपायर भी यही दर्शाएंगे जिस तरह से दर्शाया. और कल का दिन इस टूर्नामेंट का आखिरी दिन है, कल का दिन इस टूर्नामेंट का फाइनल का दिन है, क्योंकि इस ट्रॉफी को जीतने वाली टीमें कल मिलने वाली है. इस टीवी को जीतने वाला खिलाड़ी मिलेगा, इस साइकिल को जीतने वाला खिलाड़ी कल मिलेगा. इस बार हवा में खड़ी हो गई गेंद, गेंद के नीचे खुद गेंदबाज पहुंचे थे, लेकिन उन्होंने कैच को छोड़ दिया है, कैच को छोड़ दिया है. दूसरी तरफ से रनआउट का मौका बना है, तीसरा रन चुराना चाहते थे और इससे प्रयास में थे बल्लेबाज, लेकिन साईनाथ थे वहां पे कीपर, उन्होंने कुछ भी गलती नहीं की, आसानी से इस गेंद को विकेट पे फेंक दिया और सफलता हासिल की, रन आउट का मौका बना दिया. और एक डेंजरस खिलाड़ी इस वक्त लग सकते थे मिस्टर शैलेश, उनको किया है चलता रन आउट. नहीं, बल्लेबाज मैदान में बल्लेबाजी के लिए आए हैं. विलास माली अब बल्लेबाजी करेंगे अपने टीम के लिए. तो बल्लेबाजी करने के लिए उनके पास इस ओवर में अभी भी 4 गेंदें शेष है, यानी कि अपना सर्वश्रेष्ठ वाला खेल. यहाँ से देखो 13 रन बन चुके, यानी कि 4 गेंदों में यहाँ से 10 से 12 भी रन आते तो बेहतरीन होंगे. विलास उसी के लिए तो आए हैं, लेकिन उन्हें प्रयास किया है, लेकिन प्रयास नाकामयाब होता हुआ सीधा खेल बैठे एक खिलाड़ी के हाथ में एक कैच समाते हुए, और विलास जिस तरह आए और उसी तरह गए, विलास आउट होते हुए नजर आए. थैंक यू सो वेरी मच डीजे. पहले दिन इस टूर्नामेंट में सुपर 8 में आने वाली टीम एमबी बागपाड़ा टीम, दूसरे दिन इस टूर्नामेंट में आने वाली टीम थी सुपर 8 में वाघोबा प्रसन्न बावकल की टीम, तीसरे दिन इस टूर्नामेंट में सुपर 8 में आने वाली टीम थी जीवदानी गिरीश की टीम, चौथे दिन इस टूर्नामेंट में आने वाली सातेली की टीम थी, और 5वें दिन इस टूर्नामेंट में अंदर आने वाली टीम हमने देखी आजाद वसई की टीम. कल की टीम 13 पलका 13 है आजाद की वसई टीम, और कल का दिन जगदम्बा स्पोर्ट्स पेंड्री पाड़ा की टीम थी. आज के दिन एक टीम मिलने वाली डेफिनेटली, अब थोड़े वक्त में मालूम पड़ेगा, और वो कौन सी टीम होगी जो 7वीं इस सुपर 8 में आने वाली. आजवा 7वा संघ कोणता. पलकावर 14 धावा पाहायला मिळतात. प्रदीप बॉलिंग मार्कवर, ओव्हर पिच बॉल आहे, उडवलाय, क्या बात है,
सुंदर फटका, सुंदर टायमिंग, सुंदर मात्र आपण पाहिलं तर कलेक्शन आणि मात्र या कलेक्शनने मात्र येईल बॉलरला टेन्शन. 6 धावा. बॉल हवाय, चला बॉल द्या. सिक्सर टोकलाय मोक्याच्या क्षणी आपण बघितलं तर एक सिक्सर आलाय आणि धाव संख्या मात्र आपण पाहू शकतो या सिक्सरने वाढलेली पाहायला मिळाली आहे. धाव संख्या पोहोचली आहे 20च्या घरामध्ये. दोन बॉल चांगल्या धावा. नितेशाई लोहिया नगर टीम कडे बॉलिंग चांगली आहे, मग ते फाईट करू शकतायत, पण तो सध्या तरी ह्या 2 बॉलवर किती धावा हे पाहावं लागेल. सध्या तरी उमेश आलेले आहेत तयारीमध्ये. पटका पहिला पण हवेत आहे, अतिश होते तिकडे, त्यांच्या हातातून जेल मात्र ड्रॉप झालाय. धाव मिळणार आहे 2. हो 2 धावा मिळाल्या आहेत. कदाचित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु नाहीये. एका बाजूने आपण पाहिला विचार होता मनामध्ये बदलावा लागला, परंतु आपण पाहू शकतो की 2च धावा मिळाल्या आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालेत बाद. रनआउटच्या स्वरूपात मात्र जावं लागेल बॅटर. आपण पाहिलं तर मिस्टर अभय यांना परतावं लागतंय, परंतु धाव फलकावर धावा गरज आहे आणि त्याच धावा शोधण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या आतमध्ये आता पहिला पण तर मग खेळ आहे शेष, तो म्हणजेच एका बॉलचा धाव फलकावर धावा झाल्यात 22. मग हा फाईट करण्यासाठी धावा हव्या होत्या त्या मिळाल्यात. करण आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटचा बॉल आहे आणि सामना करतील आशुतोष. आशुतोषच्या माध्यमातून चांगला ड्राईव्ह. महेंद्र पवार आलेत, गुड फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. थोडासा पण बघितला टप्प्याचा, त्याचा मिळाला फायदा. धावा मिळाल्या तर पाहिला पण तर 2 आणि या 2 मुळे धाव संख्या पोहोचली गेली आपण पाहिली तर 24च्या घरामध्ये. आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालंय ते म्हणजे 25 धावांचा. 25 रन्स टार्गेट टू विन. 25 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. आवाज कमी करायला लाविला मी त्याला काय बोल नको. आवाज माझ्या कानान जाते तडे एकदा पहा. काच्या गोखादियांकडे गेला. तुला कडे तिथे मानास नाही दिसाय. दिसला तर रूम आल्या जवळ. चला पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. मात्र आपण पाहिलं 24 धावा झालेत आणि 25 धावांचं टार्गेट हे चेस केलं जाईल आणि त्याचं धावतं वर्णन करण्यासाठी जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र. मात्र आपण बघितलं या उर्वरित 3 षटकासाठी आपण पाहिलं तर बघा पायगावचा बुलंद आवाज आणि नक्कीच आपण पाहू शकतोय मिस्टर विजयजी भोये. धन्यवाद. ऑन स्क्रीन त्यांना नक्कीच दाखवलं जात आहे आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. इकडे ये चल. उद्याला मॅच एक पण करणार नाही तुझी बघ. जाऊ दे ना. उद्याला एक पण मॅच नाही करणार, लक्षात ठेव. उद्याला मॅच करणार नाही मी. उद्याला असते इकडं. बघा काय
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर धूम धडाका, गाजा बाजा गाजा बाजा गाजा बाजा आणि पहिल्याच बॉलवर बॉलरवर चाललाय बॅटर राजा. षटकार साधावा. थँक्यू डीपी. एका बाजूला नायक बनणार तर एका बाजूला खलनायक. हो, आणि नायक कोण खलनायक कोण आता आपल्याला बघायला मिळेल. पहिल्याच बॉलवर आपण बघू शकतो काय जबरदस्त धूमधडाक्यात सुरुवात केली सिक्सरने. प्रदीपने कट केलाय, मात्र आपण बघू शकतो धाव घेण्यासाठी पुढे सरसावले होते. आपण बघू शकतो मिस्टर सतीश, परंतु शैलेश अगदी आपण पाहू शकतोय. आणखीन एक पाहतोय आपण हवाई हल्ला आणि बॉल गायब केला. ओ 6 धावांसाठी सिक्सर. मला तो बॉल आलेला आहे तिकडून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर कशा प्रकारे बॉलला मात्र उडवलं गेलं होतं. प्रदीप आपण बघितलं, प्रदीप जाबर सध्या तरी आपण बघितलं तर मग खोदतायत गोलंदाजासाठी खबर. काय जबरदस्त तुफानी फलंदाजी आतापर्यंत केली आहे. आणि ज्याप्रमाणे 2 फटके आपण पाहू शकतोय जे खेळले गेलेत. चर्चा करायची झाली तर तेरा धाव फलकावर पाहतोय आपण. 25 लक्ष आहे. वेगाने टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. प्रदीप याने आपण बघू शकतो की 2 मोठ्या फटक्याने या मॅचची पूर्ण पाहिला तर हवा ही आपल्याला काढलेली पाहायला मिळते. यंग मराठा टीम आपण पाहू शकतो मग ती वाटचाल करताना पाहते. त्या मिस्टेकचा फायदा समोरचा संघ आपण बघितलाय तर त्यांच्याच जवळचा होता, त्या संघाला झाला होता. तो आज आपण पाहू शकतो एक तर कोणत्याही प्रकारे मिस्टेक नाही आहे तर डायरेक्ट आपलं सिक्रेट क्रिकेट खेळलंय. चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकतोय प्रत्येक संघाला डॉमिनेट केला. खास करून आपण बघितलं एक ग्रुप भाटपाडा संघ आपण पाहू शकतो एक मोठा संघ, त्या मोठ्या संघाला आपण बघितलं डॉमिनेट केलं त्याने. त्यानंतर बाईज मिळाली आणि इथे आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये पोहोचले. 13 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. फलकावर 14 धावा लागल्या आहेत. 5 बॉल फेकून झालेत या मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण चर्चा करूया तर मग सतीश आलेले आहेत स्ट्राईक एंडकडे. आणि सतीश यांचा जर विचार करायचा झाला ना तर अफलातून क्रिकेट त्याने देखील हा खेळला गेलाय. तसं म्हणतात ना की जो लोग उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. आणि डेफिनेटली आपण पाहू शकतोय ना इथे बिनधास्त खेळ केलाय. परंतु गोलंदाज काय करतील. म्हणतात ना की जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटत असेल ना तेव्हाच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करायची. नवीन मात्र आपण पाहिलं तर सुरू नाही तर इथे आपण पाहिलं फिनिश करणार बॅटर सतीश. पाहतो या वेळेला आपण पाहिलं द ग्रेट बिग हिट वेट अँड वॉच बिग ब्लास्ट. षटकार साधावा. खूप खूप धन्यवाद इजे. काय जबरदस्त धावफलक 20च्या घरामध्ये पोहोचलं या सिक्सरने. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर गरज असेल फक्त आणि फक्त 5 धावांची. काय जी हाँ, कल का दिन इस मुकाबले का फाइनल का दिन होगा, फाइनल डे रहेगा. कल के दिन इस मैदान में बड़े तादाद में दर्शक हमसे जुड़ने वाले हैं क्योंकि कल के दिन इस श्रृंखला इस ट्रॉफी का दावेदार बनने वाला टीम मिलेगा. बड़ी ट्रॉफी, साइकिल, टीवी, कूलर, बहुत सारे इनाम है. किस खिलाड़ी के पास जाएंगे, कौन इस श्रृंखला को जीतेगा और इस ट्रॉफी को कौन अपने नाम करेगा. इस बार हवा में खेला हुआ शॉट
गेंद के नीचे खिलाड़ी, कैच टॉल पकड़ा है लेकिन विकेट आई है, देर से आई है लेकिन दुरुस्त नहीं आई है, क्योंकि इस मुकाबले को अब जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। क्रांतिवीर बिरसा मुंडा ट्रॉफी का कल का दिन आखिरी दिन है, शेष है, और कल के दिन इस मुकाबले का चैंपियन टीम मिलने वाला है। कल के दिन इस बड़े ट्रॉफी का चैंपियन कौन बनेगा? हर साल एक नया चैंपियन मिला है, क्या इस बार भी एक नया चैंपियन मिलेगा? बेस्ट बैटर के लिए, बेस्ट बल्लेबाज के लिए साइकिल है, प्लेयर ऑफ द सीरीज के लिए टीवी है, बॉलर और फील्डर के लिए यहाँ पे कूलर भी है, गेंदबाज के लिए भी कूलर है, ट्रॉफी है, टी शर्ट है, शूज है, बैट है, उसी के साथ मुर्गे भी है, पैसे और इनामी राशि भी है। सब कुछ इनामों की राशि, यानी कि हर एक खिलाड़ी के पास हर एक बड़ा इनाम जाने वाला है। कल के दिन देखने के लिए जरूर आना है। कल का दिन आखिरी दिन है इस केबीएम ट्रॉफी का। विकेट अभी भी गंवाया है एक, दयानंद अब बल्लेबाजी के लिए आए हैं। अब 20 रन बन चुके, 25 रनों का टारगेट रखा था, लेकिन पहले ही ओवर में पूरी मैच की हवा निकाल दी दोनों बल्लेबाजों ने और दोनों भाइयों ने। ये दो भाई यानी कि तबाही और तबाही करके गए हैं। एक ने तो तबाही खूब की है, प्रदीप ने, अब सतीश है, 1 रन चुरा लिया। यहाँ पे 21 रन बन चुके, मुकाबला जीतने के लिए देखो अब 4 रनों की जरूरत है। 10 गेंद और 4 रन। ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं नित्य साई लोहिया नगर की टीम सुबह से आज बेहतरीन खेल रही है, सुबह से बेहतरीन, पहले मैच से लेकर बेहतरीन परफॉर्मेंस दिया, लेकिन इस मैच में थोड़ी कम पड़ गई, थोड़ी सी पीछे रह गई, क्योंकि एक बेहतरीन टीम है, बेहतरीन बल्लेबाजी नहीं हुई, कहीं ना कहीं थोड़े रन उन्होंने स्कोर बोर्ड के ऊपर कम लगाए। सतीश के लिए एक गेंद, रन लेने का मौका ढूंढ रहे यहाँ पे दूसरी तरफ दयानंद, लेकिन क्या कीज में पहुंचे हैं। डायरेक्ट हिट तो वहां पे किया है फील्डर ने, लेकिन हमारे ऑन फील्ड अंपायर्स ने दर्शाया है कि मैं यहां से नहीं बता सकता, आप तीसरे अंपायर के पास जाएंगे और वहां से पता करेंगे। तीसरा अंपायर वो कुठे आहे? हवेत आहे का बॅट? हवेत आहे, हवेत. हवेत आहे का? आडवा मार. नाही पोचला. आउट आहे, आउट आहे. आउट आहे. देखो बल्लेबाज यहाँ पे को छूकर निकल गई थी और यही देखने को मिला, रन आउट का मौका। अब नए बल्लेबाज रितेश आएंगे, 4 रनों की जरूरत है, 4 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी। केबीएम ड्रॉ का सेकंड लास्ट है, क्योंकि कल का लास्ट, आज का सेकंड लास्ट, कल का लास्ट होने वाला है। कल के दिन यानी कि 8 दिनों का सफर कल फिनिश होने वाला है। 8 दिनों का सफर, हर एक टीम ने बेहतरीन क्रिकेट खेला है, हर एक टीम सुपर 8 में आई है, हर एक दिन एक नई टीम मिली है, आज और एक नई टीम मिलने वाली है। और वो नई टीम कौन सी होगी? इस बार तो हवा में गेंद खड़ी हो गई है, गेंद के नीचे खिलाड़ी ने कैच छोड़ दिया है, कैच छोड़ दिया, मौका दिया, मौके के साथ तीसरे रन का प्रयास। ओ इस बार देखो डायरेक्ट हिट किया है और एक दोन लक्षात ठेव, माझ्याशी कॉमेंट्री नाही करणार तुझी मी. माझी दाखव तुला मॅच किती काय करते, मॅच किती करते. हा त्याचा नंबर आहे, थांब दाखवते का, हिशोब करून दाखवते तुला मी. एक दिवस 6 मॅच, उद्या टुर्नामेंट जेव्हा मी काय बोललो का, 11 मॅच होतात, 11 मॅच होतात. त्या करते तुझ्या करतो ना, तर मिनी केला का? अरे अरे कन्शी नाश्ता कर, असा कन्शी बोलत मला तू मॅच दिवाला चल. कोणला? कोण? आकाश कुठे आहे? डॉन आहे ना.
त्याला 2 धावांची गरज आहे. आमच्या आयोजक आम्हाला सूचना देत आहेत. आकाश आणि डॉन आहेत मला वाटते तिकडे. थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर आलं तर बरं होईल. सध्या तर आपण बघू शकतो 2 धावांची गरज आहे. डॉन आहेत आणि त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केलेली मॅडम उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे. आणि त्यांना आपण पाहू शकतो समोर 2 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 2 धावा. रितेश साईनाथ आलेत नवीन बॅटर्स. बॉल आपण पाहिलं तर मग खेळला जातोय. शैलेश भगत आपण बघा मॅच पर्यंत आपण पाहू शकतो शेवटच्या रनापर्यंत आपण पाहिले. असं दिसतंय की मॅच आपल्यापासून लांब चाललंय परंतु त्यांची जिद्द आहे ना ती मात्र आपण पाहिलं कमी झालेली नाहीये. हा बघा हा ऍटिट्यूड असायला हवा खेळाडूचा. प्रत्येक खेळाडूचा असा ऍटिट्यूड असायला हवा. त्यामुळेच काय असतं ना की मॅच मध्ये आपण पाहिलं तर जोश असतो जाण असतो. आणि अशा प्रकारचे कमी खेळाडू आहेत बेतरमाने असोसिएशन मध्ये. शैलेश त्यामध्ये आहेत. 1 धावेची गरज असेल यंग मराठा टीमला. आणि पाहूया आता आपण समोर साईनाथ. विजयाची धाव अर्जित केली जाते का? आणि हो विजयाची धाव अर्जित केली आहे यंग मराठा टीम. मात्र आपण पाहिलं तर इकडे क्वालिफाईड होताना पाहायला मिळाले. आणि हो तुम्ही जाऊ शकताय मध्ये आता. बॉल घेऊ नका कोणी. बॉल घेऊ नका. कॅमेरा तुमच्यावरच आहे. यंग मराठा टीम ठरते आज या केबीएम ट्रॉफी मध्ये सुपर 8 मध्ये येणारा 7वा संघ. भारत मॅच असेल. खेळाडू तो म्हणजे मिस्टर प्रदीप जामर. 6 चेंडू